पाहतो डॉट डिलिव्हरी खरं तर ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. रोहित आहे ऑन स्ट्राईकला. ऑन स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय. राजू नॉन स्ट्राईक एंड फलंदाज. गोलंदाजी मार्क वरती आपण शिवाजीला पाहतोय. त्यावेळेस थोडासा बाहेर जाणारा चेंडू अगदी एक सिंगल धावे लेग बाय स्वरूपात. रोहितला मात्र चेंडू समजलेला नाहीये. त्याच दरम्यान इथे एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाचा श्रीगणेश झालाय. एक धाव धाव बळकावरती. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. राजू फलंदाज आहे. चांगले फटके खेळावे लागतील या ओव्हरमध्ये कारण 7 चेंडूंचं जे बंधन असतं फक्त त्यामध्ये धावा येऊ शकतात. या वेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. फलंदाज होईल बाद. राजू बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. चला पंच काय डिसिजन असेल द्या. वेळ घेऊ नका. दुसरा सामना चालू आहे. यानंतरच्या दोन्ही टीमला रिपोर्टिंग करतोय. वावरले पाली टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये वंजारवाडी टीम. जर का दोन्ही कर्णधार आले असतील तर रिपोर्टिंग करायचे.
दोन चेंडू शिल्लक असतील. त्यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन प्लेयर आहे. अगदी एक सिंगल धावे धाव फलकावरती चेतन ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय त्यावेळेस सुरेख फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. संघासाठी 3 धावा वाजवल्यात खरं तर या चेंडूवरती. षटक संपुष्टात आलाय. मॅडेंटरी पॉवर प्ले मध्ये फक्त आल्या 2 धावा. चेतन आहे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. यावेळेस सुरेख फटका. चेंडू थांबणार नाहीये. अगदी निघून जाईल फाईन लेगच्या डोक्यावरून. आउट ऑफ पार्क षटकार. 6 धावा. कम ऑन डीजे. यावेळेस फलंदाज बाद. अगदी पायचीत मध्ये पकडलं जाते. चेतन फलंदाज होईल बाद.
भेटण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत बाईकच्या 4 धावा इथे मिळतील. जर का आपण पाहिलं तर फुकटच्या धावा आल्या तिथे 9 धावा आल्यात. टीम इसांबे सतरा धावा धावपलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त चांगला चेंडू आहे. अगदी यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावपलक अवघ्या 17 या अंकावरती आपण पाहतो. दुसरं षटक आहे. खर तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस बिगेट करायचं होतं. अगदी मिड ऑनला चेंडू अडवण्यात थोडस फंबल पाहतोय. एक सिंगल धाव होती तिला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करण्यात यशस्वी ठरला आहे. फलंदाज आपण तिसरी धाव देखील कंप्लीट होऊ शकते. 2 धाव येतील. 2 धावांच्या मदतीने षटक संपुष्टात आलं. 19 धावा धावपलकावरती इसांबे टीमच्या. यावेळेस एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. फेकी खराब. यावेळेस 2 धावा सक्सेसफुल केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावपलक जाऊन पोहोचेल. 21 धावा आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला खरं तर सुरुवात झाली. यावेळेस डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगले गोलंदाजी आहे. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 22 धावा आहेत धावपलकावरती.
इसांबे टीम सध्या तरी स्ट्रगल करत असताना त्यांना फुकटच्या 9 धावा मिळाल्यात, त्या खूप महत्वाच्या होत्या. आर्यन आहे ऑन स्ट्राईक, यावेळेस विकेट करायचं होतं. एक सिंगल येईल, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 2300 अंकावरती. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि कदाचित रोहितच्या बॅट मधून एखादा फटका येणं अपेक्षित आहे टीम इसांबे संघासाठी, कारण चेतनच्या बॅट मधून एक षटकार आला होता सेकंड ओव्हर मध्ये. थर्ड ओव्हरला सुरुवात झाली, खरं तर मोठे फटके दिसत नाही आहेत मॅच मध्ये. यावेळेस इट इज अ वाईड चेंडू, एक अवांतर धाव ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती पाहतोय. तिसऱ्या षटकाला खरं तर सुरुवात होऊन शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. यावेळेस फलंदाज रोहित होईल बाद. शिवाजी यांची चांगली गोलंदाजी होती, फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये जे फटके आले ते खूप महत्वाचे होते इसांबे टीमसाठी. षटक मात्र संपुष्टात आलं. तिसरा देखील 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आपण पाहतो. हाय स्कोरला बाय असेल, सध्या तरी हाय स्कोर कुठल्या टीमचा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जर का वंजारवाडी टीम आली असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. वावरले टीम इथे उपस्थित झाले. पांडुरंगेत खरं तर शेवटच्या ओव्हर त्यांच्याकडे प्रमोट केली जाते. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता बॅटचा आणि वाईड साठी. ओके, चेक केला जाईल, अंपायर कॉल आहे. डॉट चेंडू असेल हा. चोवीस धावा धावफलकावरती. यावेळेस बिगिट केलाय, फटका चांगला आहे, चेंडू थांबणार नाही. आउट ऑफ पार्क, लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावा.
जे धावफलक जर का पाहिलं तर वाऱ्याच्या वेगाने 30 अंक वरती पाहतोय. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. खरं तर पहिला चेंडू डॉट आला होता आणि यावेळेस पुन्हा एकदा मिडॉनला चेंडू एक सिंगल आल्या. दुसऱ्याचा प्रयत्न दिसत नाहीये. अवघी एक सिंगल येईल एका धावेच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोनच खेळाडूंच्या माध्यमातून अगदी इसांबे टीम खालापूर तालुक्यातून बिलॉंग करते आणि त्याचबरोबर नडोदे टीम देखील खालापूर तालुक्यातून बिलॉंग करते. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केला. फटका फसलाय. खरं तर क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? क्षेत्ररक्षक तर पोहोचलाय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. ते 30 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. फुलटॉस चेंडू आहे आणि बॅटचा चेंडूचा चांगला संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये डॉट डिलिव्हरी आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यावेळेस देखील एसटी थोडेसे खराब एसटी रक्षण करतो. एक सिंगल येईल. यावेळेस पाईच्या स्वरूपात 34 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 4 ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. 35 धावसंख्येचं टार्गेट असेल.
मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहतोय. इसांबे विपक्ष नडोडे या दोन संघांच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहतोय. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना इसांबे या संघाच्या फलंदाजांनी 34 धावा मात्र प्राप्त केल्या आणि 35 धावांचा मात्र लक्ष नडोदे या टीमसाठी या टीमच्या समोर ठेवलंय. बघूया मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहतोय. नडोदे विपक्ष विसांबे या दोन संघांच्या दरम्यान 24 बॉल 35 धावा. 24 बॉलमध्ये 35 धाव्या मात्र नडोदे या टीमला मात्र विजयासाठी प्राप्त कराव्या लागतील. एक चांगली मॅच, दर्जेदार मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक मात्र आपण गोलंदाजाला पाहतोय. रांग मात्र गोलंदाजी ट्रॅक आपण पाहतोय आणि सर्वप्रथम फलंदाजीसाठी मात्र आपण शिवाजी त्याच्या साथीला मात्र ज्ञानेश्वरला पाहतोय. मॅचला इथं मात्र ते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक मात्र आपण रामला पाहतोय. एक लांबचा रनअप. पहिला बॉल बॉलच्या रडारमध्ये बॉलच्या तक्ष आहे. इथं झेल मात्र सुटली जाते. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी देखील मात्र इथं पूर्ण. पहिला चेंडू मात्र इथं धाव्यांचा मात्र श्री गणेश झाला. 2 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा प्राप्त करत असताना नडोडे हे टीम दोन धावा मात्र प्राप्त झालेत. दुसरा चेंडू बॅटच्या रडार मध्ये चेंडू पण क्षेत्ररक्षक एक झेल मात्र सुटली जाते. दुसऱ्या धावेचा पहिली धाव. इथं मात्र लॉंगॉनला चेंडू होता. झेल पकडण्याची संधी मात्र इथं क्षेत्ररक्षकाने मात्र प्राप्त केली. झेल मात्र जमिनीला दान झाला आणि एक संघाची धावसंख्या पुढे सरसावर 3 या अंकावरती. 2 चेंडूंचा खेळ मात्र इथे झाले समाप्त. तीन धावा मात्र धावफलकावरती लागल्यात नडोरे या टीमच्या. गोलंदाज मात्र 2 चेंडू बघितले तर जास्तीत जास्त मात्र पुढे ठेवण्याचा प्रयत्न मात्र राम या गोलंदाजाकडून पाहायला मिळाला. लेंथ आणि लाईन आत्ता परत 2 चेंडू होते चांगली पाहायला मिळाली राम या गोलंदाजाची. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरा चेंडू मिडलमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक हा उचलणार फेकी करणार तत्पुरती 1 धाव. 4 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती लागलेत. कुठलाही फलंदाजी बाद न होत असताना 3 चेंडूवरती मात्र 4 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. महिन्याच्या आतमध्ये या 30 चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मात्र नडोडे ह्या टीमच्या फलंदाजाला मात्र मारून दिला नाही राम या गोलंदाजाने. चौथा चेंडू स्वेर 1 धावसंख्या पुढे सरसावर 5 या अंकावरती. वेगवान चेंडू पाहायला मिळाला पण दिशेने मात्र भरकटला हा गोलंदाज. रामच्या सहाय्याने मात्र एक धाव मात्र धावफलकावरती वाढेल 5 या अंकावरती. 3 चेंडू चांगले जबरदस्त पाहायला मिळाले. त्यानंतर हा व्हाईट चेंडू. व्हाईटने धावसंख्या मात्र पुढे सरसावर 5 या अंकावरती. आणखी एक व्हाईट चेंडू. 1 धावसंख्या पुढे सरसावर 6 या अंकावरती पाहायला मिळाली. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न मात्र राम या गोलंदाजाचा मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळाला पण ते सक्सेसफुल मात्र झालं नाही या 2 चेंडूवरती. मागील 3 चेंडू मात्र दर्जेदार पाहायला मिळाले. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये चेंडू मात्र सीमेरेषेच्या पलीकडे येतो. षटकार. 6 धावसंख्या
चेंडू शतरक्ष आहे उचलणार फेकी करणार तत्पुरती मात्र एक धाव मात्र धावफलकावरती लागले नांदोड ह्या टीमची. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अवघ्या 13 धाव मात्र धावफलकावरती लागलेत. राम आत्ता मात्र महागडा ठरत असताना रामला आपण पाहतोय. या चेंडूचा उर्वरित एक चेंडू मात्र शिल्लक असेल. हा चेंडू विकेट. विकेट. फलंदाजाला मात्र इथं परतावं लागतंय. ज्ञानेश्वर मात्र इथं परतीच्या प्रवासाला मात्र सुरुवात केली. ज्ञानेश्वरला इथं परतावं लागतं. राम मात्र आपल्याला गोलंदाजी करत असताना मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला 13 धावा मात्र खर्च करत असताना एक गड्याला मात्र इथं तंबूमध्ये परतावा लागला आणि 13 धावा मात्र धावफलकावरती लागल्या त्या नांदोडे ह्या टीमच्या. बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी सज्ज आहे. तेरा धावा मात्र एक वरच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये नांदोड ह्या टीमच्या. बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये मध्ये जातोय. दिलीप बॅटर मात्र रवाना झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण दिलीपला पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक मात्र वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून मात्र दुसऱ्या षटक हातकल्यासाठी मात्र आपण प्रकाश मात्र सज्ज झालाय. 13 धावा धावफलकावरती लागल्यात नांदोड ह्या टीमच्या. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण दिलीपला पाहतोय. तेरा धावा धावफलकावरती लागले. आता मात्र 18 चेंडू आणि 22 धावांची मात्र गरज असते नांदोड ह्या टीमला. स्ट्राईक आपण पाहतोय शिवाजी. त्याच्या बॅटमधनं आपण एक दमदार एक दर्जेदार षटकार देखील पाहिला. रामच्या विरोधात टोकलेला हा षटकार. तो आत्मविश्वास मात्र शिवाजीकडे असेल. प्रकाश मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. पहिला चेंडू प्रकाशचा. पहिला चेंडू लेग स्पॉट मध्ये मात्र वेगवान चेंडू मात्र प्रकाशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावची होती सांगता एक वेगवान चेंडू मात्र प्रकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. उडले स्पॉट वरती मात्र चेंडू पिकअप झाला. त्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि कुठल्याही प्रकारची धाव मात्र खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाले नाही. पहिल्या चेंडूवरती बिल्डिंग मध्ये मात्र चेंजेस करत असताना आपण प्रकाशला पाहतोय. दुसरा चेंडू मात्र सीमेरेषेच्या पलीकडे येतोय षटकार. पहिला चेंडू निर्धाव केल्याच्या नंतर मात्र शिवाजीच्या माध्यमातून आपल्याला एक दुसरा देखील षटकार पाहायला मिळाला. 19 धावा मात्र धावफलकावरती लागलेत 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. एकोणीस धावा मात्र धावफलकावरती लागलेत नांदोड ह्या टीमच्या. पहिला चेंडू निर्धाव डॉट घेतल्यानंतर मात्र शिवाजीच्या माध्यमातून प्रतिउत्तर पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र 19 अंकावरती.
हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू चेंडू मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे पकडली जाते ते शिवाजीला मात्र इथं परतावं लागेल. ज्या फलंदाच्या माध्यमातून आपल्याला 2 षटकार मात्र पाहायला मिळाले तो षटकार मात्र इथं तंबूमध्ये रवाना होतोय. शिवाजीला मात्र इथं परतावं लागतंय. 3 चेंडूचा खेळ. एक चांगली दर्जेदार बॅटिंग मात्र सुमितच्या माध्यमातून अपेक्षित असेल नरडोडे या टीमला. आता समीकरण येऊन टेपलंय 9 बॉल. नऊ बॉल 16 असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नरडोडे टीमला 9 बॉल 16. शॉर्ट पाच चेंडू निर्धावची होती सांगता 4 चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र 19 धावा धावफलकावरती लागलेत. सुमित मात्र बॅटर मध्ये मैदानाच्या आतमध्ये गेलाय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा नरडोडे या टीमच्या. या वरच्या समाप्तीनंतर मात्र वंजारवाडी त्यानंतर सामना रंगेर वंजारवाडी विपक्ष पाली वावरले पाली या 2 संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की या वरच्या समाप्तीनंतर आपण टॉससाठी यायचे. हा चेंडू मात्र वेगवान पाहायला मिळाला पण त्यावर प्रत्युत्तर देत असताना फलंदाजाला देखील तितकीच ताकद लागली. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर या चौकारीच्या साह्याने मात्र 23 धावा धावफलकावरती लागल्यात नरडोडे या टीमच्या. 12 धावांची मात्र आवश्यकता असेल नरडोडे या टीमला. हा वरचा शेवटचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू मात्र त्यावर मात्र फलंदाजाला प्रत्युत्तर देता आलं नाहीये आणि इथं दुसऱ्या षटकाला देखील झाले समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात नरडोडे या टीमच्या. त्यानंतर वावरले पाली विपक्ष मात्र वंजारवाडी या दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती की आपण टॉससाठी यायचे. वावरले पाली विपक्ष वंजारवाडी या 2 संघांच्या नंतर आपण नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहेत. वावरले पाली विपक्ष वंजारवाडी या 2 संघांच्या दरम्यान. बारा बॉल 12 असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 बॉल 23 धावा मात्र आतापर्यंत नरडोडे ह्या टीमच्या फलंदाजांनी मात्र जमवल्यात. आता आवश्यकता असेल 12 बॉल 12. संघाकडून मात्र वैयक्तिक पहिल्यांनी संघाकडून 3रे मात्र षटक हाताळण्यासाठी मात्र आर्यन हा गोलंदाज कर्णधारांनी निवडलाय आणि आर्यन मात्र गोलंदाजी ट्रॅक व मात्र तयार होतो. 12 बॉल 12 असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये नरडोडे या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाले.
दिलीपला मात्र स्ट्राईकला बांधतो. त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईकला मात्र सुमित. अशी फलंदाज मात्र मैदानाचे नडोरे ह्या टीमचे आहेत. आर्यनचा चेंडू, वेगवान चेंडू, फलंदाजाला मात्र इथं बांधून ठेवलंय. कुठल्याही प्रकारचा प्रत्युत्तर मात्र फलंदाजाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु वेग देखील तितकाच आपल्याला आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. निर्धावचे होते सांगता 11 बॉल 22 असं समीकरण. पुन्हा एकदा शॉटची चेंडू, मात्र आता मात्र फलंदाजाने मात्र प्रत्युत्तर देत असताना मात्र आपण पाहिलंय. चेंडू मात्र सीमेरे येतोय षटकार. षटकारच्या मध्ये संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावर 28 अंकावरती. धावा धापलकावरती लागलेत नडोडे ह्या टीमच्या. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा मात्र धापलकावरती लागले. 7 धावांची आवश्यकता असेल नडोडे या टीमला. 29 धावा धापलकावरती लागलेत. आर्यनच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट. त्यानंतर मात्र फलंदाजांनी दिलेला हा प्रत्युत्तर षटकारच्या साह्याने मध्ये संघाची धावसंख्या मात्र 29 अंकावरती. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, वेग भरपूर होता चेंडू. 1 धाव मात्र पूर्ण. 1 ने संघाची धावसंख्या मात्र 30 अंकावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावांची आवश्यकता असेल मात्र नडोडे या टीमला. 30 धावा धापलकावरती लागलेत. 9 बॉल 5 धावांची मात्र आवश्यकता असेल नडोडे या टीम. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर. हा येतो दर्जाचा चौकार. डीचे रिवर्स अटेम्प्ट. हॅलो, फलंदाजीच्या माध्यमातून रिवर्स अटेम्प्ट मात्र पाहायला मिळाला. दुधारी तलवार मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक धावाची मात्र आवश्यकता असेल नडोडे या टीमला. काहीतरी वेगळं करण्याचा मात्र फलंदाजाच्या माध्यमातून आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हा चेंडू वेगवान चेंडू निर्धावचे होते सांगता गुडलेस स्पॉटवरती चेंडू वेगवान पिकअप झाला. त्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि डॉट बॉलची होते सांगता कुठली धाव मात्र धाव फलकावरती पाहायला मिळाली नाहीये. 1 धावाची मात्र आवश्यकता असेल नडोडे या टीमला. नेक्स्ट मॅच मात्र वावरले पाली विपक्ष वंजारवाडी या 2 टीमांच्या दरम्यान मात्र आपण सामना पाहणार आहोत. तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा देखील षटकार पाहायला मिळाला आणि इथं मात्र नडोडे हे टीम मात्र विजयी झाली आहे. हडलक इसांबे या टीम. नेक्स्ट मॅच वावरले पाली संघाच्या कर्णधाराने मात्र टॉच मात्र आपल्या बाजूने झुकवला आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाचा निर्णय मात्र स्वीकारला. क्षेत्ररक्षकाचा निर्णय मात्र वावरले पाली या
संघाच्या कर्णधाराने मात्र इथं स्वीकारलंय आणि त्यानंतर मात्र मैदानच्या आतमध्ये मात्र आपली 11 मात्र घेण्यासाठी मात्र सज्ज झालंय. वावरले पाली या संघाच्या कर्णधार